सुनील खिल्लारे आपलं स्वागत करतोय। तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण माहिती आणि तंत्रज्ञान हा विषय अभ्यासत असताना तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तर बघा मित्रांनो, जर बघायला गेलं तर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, त्यांनाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता या नावाने काय केलं जातं, त्यांना ओळखले जातं। ठीक आहे। आणि जर समोर बघायला गेलं तर बघा आता AI मध्ये आता रोज काय असं विचारतं, जसं की आपण मागच्या लेक्चर मध्ये बघताना बघितलं, जसं की ब्रह्मोस काय होतं। ओके, त्या टाइप मध्ये जाऊन क्वेश्चन विचारतं आणि काही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर बघा पहिलं आहे आपलं रोज। तर रोज काय आहे तर जगातलं जे पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित काय आहे, जे लॉयर आहे, काय आहे पहिला लॉयर आहे, त्याचं नाव काय आहे रोज। रॉसा काय तर जगामधलं जे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित जे पहिला आपण लॉयर बनवलेला आहे तो म्हणजेच रोज या नावाने ओळखला गेलेला आहे। त्याच्यानंतर पुढे बघूया आपण, पुढे आहे व्हिक्टोरिया सी। व्हिक्टोरिया सी काय आहे तर व्हिक्टोरिया सी आहे ही AI बेस पहिली राजदूत आहे। ओके, जे की AI निर्मित आहे। त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण, जर पुढे बघायला गेलो तर पुढे येतं इराहा। इराहा काय आहे तर इराहा आहे जगातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली पहिला चित्रपट किंवा फिल्म, ज्यानाच आपण इराहा नावाने ओळखतो। त्याच्यानंतर जर समोर गेलो आपण तर समोरचा आहे आयरिस। आयरिस काय आहे तर आयरिस आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवरच आधारलेला आहे, जे AI शिक्षक आहे किंवा AI टीचर आहे। ओके, ज्याचं नाव काय आहे मग आयरिस आहे। त्याच्यानंतर इराहा काय पहिला चित्रपट आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर जर समोर गेलो आपण तर पुढे बघत असताना बघूया सना। सना काय ती रोबोट मधली सना नाही आहे, ती ॲक्च्युली ठीक आहे ती पण सनाच आहे, पण ते जर बघायला गेलं तर हे AI बेस अँकर आहे, अँकर किंवा पहिली प्रवक्ता आहे, ज्यांनाच आपण सना या नावाने ओळखल्या गेलं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर जर समोर गेलो आपण, समोर बघत असताना बघूयात देविका। देविका काय आहे तर देविका आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर। कारण की त्यांना जे कृत्रिम AI बेस सॉफ्टवेअर इंजिनियर जर असेल कोण असेल तर ती आहे आपली देविका। देविका राणी नाही आहे, तर देविकाच्या याच्यावरून देविका आपण काय केलं सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलेली आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर जर समोर बघायला गेलं तर समोर एक अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे, याच्यावर भविष्यात क्वेश्चन विचारू शकतात जाऊन। आपलं हे लोकेशन आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये। ओके, आणि या मुंबई महाराष्ट्रामध्ये जे AI बेस जे विद्यापीठ आहे, ओके AIचा अभ्यासक्रम राबवणारं पहिलं विद्यापीठ आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये काय केलं आहे स्थापन केलेलं आहे आपण। ठीक आहे। त्याच्यानंतर जर आपण समोर बघणार आहोत, समोर जर गेलो तर समोर आहे परम सिद्धी। ओके, आता हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे, कारण की जिथं काही परम निघतंय आपलं परम सुंदरी नाही बरं, हा परम आपला वेगळा आहे। आणि हा परम काय आहे तर AI बेस भारतातील पहिला महासंगणक आहे, काय याला सुपर कम्प्युटर म्हणून आपण सांगितलं होतं मी। ओके, कम्प्युटरच्या लेक्चरमध्ये टाकताना आपण पहिला कम्प्युटर जर बघितलं तर त्याचं नाव काय होतं परम 8000। हा पहिला संगणक होता भारतातला, जो की विजय भाटकरनं बनवलं होतं, सिडॅक पुणे निर्मित। ठीक आहे। पण जर परमच विचारलं, परम सिद्धी जर म्हणलं तर हे काय AI बेस भारतातील पहिला सुपर कम्प्युटर आहे। तर जगामधील जर बघायला गेलं तर पुढे बघणार आहोत जेटसन ओरिन। मी सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं तो जेटसन ओरिन काय तर हा जगातला पहिला AI बेस सुपर कम्प्युटर आहे। ओके, त्याच्यानंतर समोर बघणार आहोत आपण, समोर जर गेलो तर बघा मित्रांनो, आता करंट रिलेटेड ITU पार्कवर जाऊन क्वेश्चन विचारतं। आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जे काही शिखर संमेलनं झालेली आहेत, ओके ते शिखर संमेलनं आपण बघणार आहोत। पहिल्या 2023 शिखर संमेलन जे की ब्लेचले मध्ये झालेलं आहे। ब्लेचले कुठे आहे तर ब्लेचले आहे इंग्लंडमध्ये। ठीक आहे। त्याच्यानंतर जर समोर गेलो आपण, समोर आहे 2024चे शिखर संमेलन झालेलं आहे, ते आहे सिओल येथे। आणि सिओल कुठे आहे तर सिओल आहे साऊथ कोरिया येथे। ठीक आहे। साऊथ कोरियाची राजधानी कोणती आहे सिओल आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि अतिशय महत्त्वपूर्ण 2025चं जे शिखर संमेलन होणार आहे, जे की कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे, ते होणार आहे पॅरिस येथे। पॅरिस कुठे आहे तर पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे। ठीक आहे। तर अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या